पार्थने खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं असतं आणि याचा दोष ही रम्या जीवालाच देत असते. वाटेल तसं घालून पडून बोलत असते. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे. काव्य आणि जीवा चांगलेच सगळ्यांच्या कचाट्यात घावलेले आहेत. या दोघांनी सगळ्यांच्या आनंदाचा विचार केला. आता घरातले सगळेच या दोघांच्यावर पलटून पडले आहेत, म्हणजेच या दोघांना दोषी ठरवत आहेत. आता ही रम्या बरंच काही जीवाला घालून पडून बोलत असते. तिकडे मानिनी पार्थ दार उघड असं रडतच बोलवत असते. तरीही पार्थ काही दार उघडत नसतो. आता ही रम्या जीवाला म्हणत असते, काय रे जीवा, पार्थ तुझा मोठा भाऊ आहे ना, त्याने या घरात सगळ्यात जास्त जीव तर तुला लावला ना, मग तू काय केलं? जीवा, तू आणि काव्याने, तुम्ही दोघांनी त्याला आयुष्यभराची जखम दिली आहे. त्याच्या सगळ्या भावना तुम्ही चिरडून टाकल्या आहेत. आता रम्याचं बोलणं ऐकून जीवा काहीतरी बोलणारच असतो. इतक्यातच रम्या जोराने ओरडते, बास, तू एक अक्षरही पुढे बोलायचं नाहीस जीवा आता, कारण तुला जरी पार्थने माफ केलं ना तरी या घरातील एकही व्यक्ती तुम्हा दोघांना कधीही माफ करणार नाही. आता या रम्याचं खूपच धाडस वाढलेलं असतं. वाटेल तसं जीवाला बोलत असते. आता मानिनीला मात्र खूपच त्रास होत असतो. इकडे पार्थ तर दार उघडत नाहीये आणि इकडे ही रम्या वाटेल तसं जीवाला बोलत असते. आता जीवा रम्याला म्हणत असतो, बस कर रम्या, काय वाटेल ते काय बोलतेस तू, आणि मुळात म्हणजे तू या सगळ्यात नाही पडलीस तर बरं होईल. आमचं काय आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ, असं म्हणून आता पुन्हा तो पार्थसाठी पुढे धाव घेत असतो, म्हणजे दार उघडण्यासाठी जात असतो. आता पुन्हा ही रम्या अडवते आणि ढकलते आणि म्हणते, बास जीवा, तू एक पाऊलही पुढे जायचं नाहीयेस. तिकडे पार्थ काहीही रिस्पॉन्स देत नाही. आता इकडे मानिनी पुन्हा पार्थ असं म्हणतच दार खटखटत असते, पण पार्थ काहीच रिस्पॉन्स देत नसतो. आता ही रम्या चांगली मोठ्या सुरातच जीवाला म्हणत असते, पार्थ आतून काहीही रिस्पॉन्स देत नाहीये आणि तू पुन्हा त्याच्या समोर जात आहेस का, मूर्ख आहेस का तू जीवा, असं म्हटल्यानंतर रम्यावर जीवा चिडतो आणि रम्या असं मोठ्याने म्हणतो. आता ही रम्या खूपच चिडते की म्हणते, बास, एक अक्षरही तू पुढे बोलायचं नाहीयेस आणि तू पार्थच्या समोर अजिबात जायचं नाही. आता ही रम्या जीवाला चांगली खडसावूनच म्हणत असते, आजपासून तुझी नजर आणि तुझा आवाज थोडासा खालीच ठेव. थोडीशी जरी लाज उरली असेल ना तर ती वापर, का नाही उरली काव्याबरोबर सगळी पाठवूनच दिलीस का. आता मानिनी रम्यावर चिडते. आता म्हणते, रम्या काय काय बोलतेस तू, काय वाटेल ते बोलत आहेस बघ, वेळ काय आहे, काय चाललं आहे आणि तुम्ही दोघं वाद काय घालत आहात, गप्प बस रम्या तू जराशी, असं मानिनी रम्याला ओरडते आणि पुन्हा तार वाजवत असते. पार्थ दार उघड रे, दार उघड पार्थ, आम्ही सगळेच इथे आहोत, प्लीज दार उघड. आता खूपच मानिनी रडत असते. आता मानिनी पुन्हा एकदा, अरे पार्थ दार उघडणारे प्लीज, असं म्हणत असते. तेवढ्यातच ही रम्या इकडे जीवाला म्हणत असते, जर पार्थला तुझ्यामुळे काही झालं ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही. आता मानिनी रम्याला ओरडते, ए रम्या शांत बस, तुला सांगितलं ना गप्प बस म्हणून, काहीही पार्थला होणार नाहीये. आता मानिनी पुन्हा जीवालाच म्हणते, जीवा तू तरी ये रे, तुला तरी ओ देतोय का बघ, तुला तरी दार उघडतोय का बघ रे, जरा तू ये रे, तू बोलव त्याला, तुझ्याशी तरी तो बोलतोय का ते पाहूया आपण. आता जीवा मानिनीचं बोलणं ऐकून दाराकडे धाव घेतो. आता ही रम्या, जीवा तू जायचं नाहीस असं करून आडवं येतच असते, पण जीवा काही ऐकत नाही. आता ही रम्या काही केल्याने जीवाला दाराला हातच लावून देत नसते. आता मानिनी सुद्धा, ए रम्या गप्प बस, असं ओरडत असते, पण ही रम्या ऐकते कुठली. तेवढ्यातच आता पार्थ दार उघडून बाहेर येतो. आता पार्थ असा बाहेर आलेला पाहून मानिनी रडायला लागते. काय रे पार्थ, काय वागतोस, घाबरवलंच ना मला तू. आता ही रम्या सुद्धा रडत असते. आता मानिनी पार्थला आवळून धरते आणि छातीवर डोकं ठेवूनच रडत असते. आता मानिनी पार्थला म्हणत असते, पार्थ तू ठीक आहेस ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो मी ठीक आहे, मी थोडा बाहेर चाललो आहे, क्लायंट्स बरोबर माझी मीटिंग आहे आणि ती मी अटेंड करणार आहे, त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करू नका. आता पार्थचं हे बोलणं ऐकून मानिनी थोडीशी घाबरते आणि म्हणते, अरे पार्थ काय, कुठे निघालास तू. आता पार्थ म्हणतो, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. माझ्या अशा चुकीच्या वागण्याने तुला किंवा बाबांना, घरच्यांना काय त्रास होईल याची पूर्णपणे जाणीव आहे मला. पार्थने असं बोलून जीवाला टोमणा मारलेला असतो. आता मानिनी जीवाकडे पाहते आणि पार्थकडे पाहते. आता तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. आता ऑफिसमधील नागपूरच्या क्लायंट्सचा फोन त्याला आलेला असतो.
आता ते पाहते रम्या. आता रम्या म्हणते, अरे पार्थ, आपल्या नागपूरच्या क्लायंट्सचा फोन आहे ना हा, मी सुद्धा जॉईन करू का? त्यावेळेला पार्थ होकार देतो. आता पार्थ पुढे जातो आणि ही रम्या पार्थच्या पाठोपाठ जाते की लगेच. आता पार्थ आणि रम्या तेथून गेल्यानंतर मानिनी आणि जीवा उभे असतात. त्यावेळेला जीवा खूपच निराश होऊन अतिशय रडक्या सुरामध्ये मानिनीला म्हणत असतो, काय होऊन बसलं गाई सगळं हे? बघ ना, 16 डिसेंबर नंतर सगळं काही ठीक होईल असं मला वाटलं होतं, पण काय गुंता होऊन बसलाय हा सगळा? आई, हे तर सगळं गुंतागुंतीच्या पलीकडे झालंय ग. आता मात्र मानिनी जीवाला आधार देते बरं का. हे खूप छान दाखवलं आहे. म्हणजे सगळेजण जीवाच्या आणि काव्याच्या विरोधात असले तरी मानिनी त्यांच्या विरोधात नाही. आता मानिनी पुढे येते आणि जीवाच्या गालावरून हात फिरवतच म्हणते, जीवा, तू हार मानू नको. सगळं काही आपल्या विचाराच्या पलीकडे झालं आहे, पण तू प्रयत्न सोडू नकोस. एक दिवस सगळं काही ठीक होईल. आता मानिनी जीवाला म्हणत असते, मी तुझ्या सोबत आहे जीवा, तू घाबरू नको, कारण तुझी नियत साफ होती. हा, आता एक सर मात्र माझ्या नेहमी मनात राहून जाईल की तू मला सांगायला हवं होतंस. काव्याने नाही सांगितलं, पण तू तरी सांगायचंस ना मला. आता मानिनी पुन्हा म्हणत असते, जीवा, का बरं माझ्याशी बोलला नाहीस तू? त्यावेळेला जीवा म्हणतो, आई, तुझं बरोबर आहे, मी तुझ्याशी बोलायला हवं होतं, पण याची शिक्षा मला दे तू. मला उपाशी ठेव, मला मार, तू आणि बाबा माझ्याशी आबोला धरा, पण आता या वेळेला नाही, कारण आता या वेळेला मला नंदिनीला आणायला जायचं आहे. आई, मी लगेच नंदिनीला घरी घेऊन येतो, असं म्हणून आता जीवा चालायला लागतो. आता मानिनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते. आत्ता, ए बाबा, आत्ता कुठे आणायला निघालास? नको नको, थोडा वेळ थांब जरासं. आता मानिनी म्हणत असते, अरे जीवा, काय करतोयस तू? आता लगेच ती ऐकणारच नाही. तिच्यासाठी हा खूपच मोठा धक्का आहे आणि तिला थोडं शांत होऊ दे, मग तू जा ना तिला आणायला. आता जीवा हसतच म्हणत असतो मानिनीला, अगं आई, तू काय बोलतेस? ती सुद्धा मला मिस करत आहे आणि मला तसा मेसेज आला आहे. आता हातातील घड्याळ दाखवत जीवा म्हणतो, बघ ना, आता मी ज्यावेळेला वर होतो त्यावेळेला घड्याळामध्ये आवाज झाला. जीवा मानिनीला सांगत असतो, आई, तुला ही घड्याळ आठवतंय का, जे नंदिनीने मला गिफ्ट केलं होतं, ज्यामध्ये तिने जर माझी आठवण काढली तर यामध्ये बीप होईल. आता हे बीप झालंय म्हटल्यावर तिने माझी आठवण काढली ना, तर मी तिला घेऊन येतो. आता मानिनी पुन्हा जीवाला अडवते आणि म्हणते, जीवा, नक्की असं झालंय ना? नक्की तिने तुझी आठवण काढली ना? आता जीवा पुन्हा ते घड्याळ दाखवत म्हणतो, आई, आमच्या दोघांचं असं ठरलं होतं की जर आपण एकमेकांची आठवण काढत असू तर हे कडेला असलेलं बटन दाबायचं, आणि तिने ते बटन दाबलं ना, म्हणूनच बीप झालं इकडे. मग मला जायला नको का आई? जातो मी म्हणत असं जीवा जातच असतो. तेवढ्यातच मानिनी म्हणते, अरे जीवा, थांब जरा, तू असं घाईत जाऊ नकोस, तू पहिल्यांदा तिला फोन कर आणि मग जा. आता जीवा म्हणत असतो, हो आई, तुझं बरोबर आहे, ती बिचारी माझ्या फोनची वाट पाहत असेल ना, मग मी तिला फोन करतो आणि घ्यायला येतोय म्हणून सांगतो. आता जीवाने फोन लावल्यानंतर इकडे काव्या, नंदिनी, तिचे वडील आणि आरुषी असते. आता फोन वाजायला सुरू होतो. आता नंदिनी पाहते तर पसारेवाला असं नाव पडलेलं असतं. आता नंदिनी फोनला हात सुद्धा लावत नाही. आता काव्या हातामध्ये फोन घेऊनच नंदिनीला म्हणत असते, ताई घे, फोन उचल. आता नंदिनी काहीही रिस्पॉन्स देत नाही. फोनकडे बघते, काव्याकडे बघते आणि तेथून निघून तिच्या रूम मध्ये निघून जाते. आता काव्या तो फोन आरुषीकडे देते. आता आरुषी तो फोन उचलते. आता जीवा कोण बोलतंय हे माहिती न करून घेताच बोलायला सुरू करतो. हे बघ नंदिनी, तू अजिबात घाबरू नकोस, तुझा मेसेज मला मिळाला आहे आणि मी तुला लगेच आता न्यायला येतोय. आता हे ऐकून आरुषी म्हणते, एक मिनिट. आता आरुषी जीवाला सांगत असते, जिजू, ताईच्या घड्याळाचं बटन ते चुकून दाबलं गेलं, म्हणजे ताईच्या हाताच्या घड्याळाला काव्याचा हात लागला म्हणूनच ते वाजलं आणि तुमच्या इकडे ती बेल झाली. आता जीवा अडकळतच म्हणत असतो, चुकून? खरंच का चुकून वाजलंय ते? कारण मगाशी मला तिने हाक मारल्याची भास होत होता आणि त्यानंतर लगेचच हे बीप वाजलं होतं. आता जीवा खूपच आकांताने आरुषीला सांगत असतो, आरुषी, तिथे आहे का ग नंदिनी? प्लीज तिच्याकडे एकदा फोन दे, तिला सांग एकदा जीवा अशी हाक मारू दे ना प्लीज दे ना. आता जीवा असं खूपच बडबडत असतो. तेवढ्यातच मानिनी फोन घेते आणि हॅलो असं म्हणते, आरुषी, तू तुझ्या ताईची काळजी घे असं
असं सांग. जीवा तुला पुन्हा फोन करेल असं आरुषीला सांगते आणि फोन कट करते. आता मात्र जीवा चांगलाच गडबडलेला असतो. त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं, वाईट वाटत असतं, म्हणजे त्याला काहीच सुचत नसतं. आता तो तिथेच खाली बसतो आणि म्हणत असतो बघ ना आई, म्हणजे खूपच त्याला वाईट वाटत असतं. आता जीवा खूपच रडक्या सुरामध्ये मानिनीला म्हणत असतो चुकून झालंय सगळं. आई काय होऊन बसलंय ग, हे सगळं चुकूनच सगळं ठीक होईल ना ग. आता मानिनी जीवाची ही अवस्था बघून रडत असते. आता जीवा म्हणतो आई चुकून नाही ग, पण खरोखर मनापासून मला ती फोन करेल का ग. आता असं म्हणून जीवा खूपच रडत असतो आणि मानिनी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. आता नंदिनी जीवाला आधार देतच म्हणत असते जीवा तू अजिबात रडू नकोस, तू हार मानू नकोस, नक्की नंदिनी तुला मिळेल. आणि जीवा तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे तुझं आहे ते तुझ्यापाशी येणारच आहे. आता जीवा सुद्धा थोडासा शांत होतो आणि मानिनीचा हात हातामध्ये घेऊनच म्हणतो हो हो आई तुझं बरोबर आहे, जे माझं आहे ते माझ्याकडे येणारच आहे आणि जरी नाही आलं तरी ते माझ्याकडे वळवून घेणार आहे मी. आता इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये शांतच उभी असते. तेवढ्यातच तिचे बाबा तिथे येतात आणि तिला म्हणत असतात नंदिनी एक बाप म्हणून मीच चुकलो आहे ग. ज्यावेळेला देशमुखांचं स्थळ आलं त्याच वेळेला ते नाकारलं असतं तर आज ही वेळच आली नसती. आता तिचे बाबा नंदिनीला म्हणत असतात वाटलं होतं माझ्या मुलीच्या लग्नानंतर ती वसुंधरा तिच्या संसाराला नजर लावेल, पण इथे माझ्याच मुलीने दुसऱ्या मुलीच्या संसाराला नजर लावली आहे. आता ते म्हणत असतात बाळा आता ते म्हणत असतात नंदिनी मी तुझी साथ कधीही सोडणार नाहीये, बाकी त्या काव्याला मी कधीही माफ करणार नाहीये. तेवढ्यातच नंदिनी म्हणते बाबा आई कधी येणार. आता तिचे बाबा म्हणत असतात हो हो मी तिला फोन लावतो, आजचीच तिची फ्लॅट होती त्याच्यामुळे ती लवकरच आता येईल घरी आणि ती घरी आली की मी तिच्याशी हे सगळं काही बोलून घेईन आणि तिची अवस्था सुद्धा माझ्यासारखीच होईल बघ. आणि शारदा सुद्धा हे ऐकून काव्यावर खूपच चिडेल बघ आणि काव्याची चांगलीच खरडपट्टी करेल, तिची चूक तिला बरोबर भासवून देईल. आता ते बाबा म्हणत असतात मी शारदाला सांगेन, तू काही नंदिनीच्या मागे लागू नकोस. आता हे ऐकून नंदिनी म्हणते माझ्या मागे बाबा का बरं. त्यावेळेला ते म्हणतात दुसऱ्या लग्नासाठी. आता हे ऐकून तर नंदिनीला वेगळाच धक्का बसतो. आता तिचे बाबा म्हणत असतात नाही मी अजिबात या विषयाविषयी तिला बोलूच देणार नाहीये तुझ्याशी आणि तिलाही हे करून देणार नाहीये आणि मीही तुझ्या पाठीमागे दुसऱ्या लग्नासाठी लागणार. आता ते नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतात माझ्या मुलीचं एक लग्न अगोदरच मोडलं आहे आणि आता या लग्नाविषयी तू जो निर्णय घेशील तो निर्णय मला मान्य असेल, तुझा शब्दच फिक्स. आता मी तुझा बाप म्हणून पुन्हा चुकणार नाही आणि माझ्या मुलीला पुन्हा हरताना मला बघायचं नाहीये. आता इकडे गाडीमध्ये येऊन पार्थ बसलेला असतो. आता पाठोपाठ येत असते रम्या. तेवढ्यातच रम्याचा फोन वाजतो. आता तो फोन असतो वसुहत्यांचा. आता रम्या म्हणते हा आई बोल ना. त्यावेळेला वसुहत्या म्हणतात अगं रम्या कुठे आहेस बाळ तू. त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई इथेच खाली आहे पार्किंग मध्ये. आता रम्या म्हणत असते आई खांदा देण्याची तयारी करत आहे. आता हे ऐकून वसुहत्या म्हणतात अगं कोणाला. त्यावेळेला रम्या म्हणते आपल्या ब्रिलियंट प्लॅनमुळे या चौघांच्या प्रेमाची मुठमाती झाले ना. आता वसुहत्या म्हणतात हो हो ते पण तुझं खरंच आहे. त्यावेळेला रम्या म्हणते मग आता यावेळेला पार्थला खांद्याची गरज आहे आणि त्याला खांद्या देण्यासाठी माझा आहे ना, म्हणूनच मी त्याची तयारी करत आहे. आता वसुहत्या म्हणतात अच्छा म्हणजे तू आधाराचा खांदा म्हणत आहेस का. ठीक आहे दे तू. अगं बिचारा खूपच कोसळला असेल ग या घटनेने. आता रम्या म्हणते काय माहित आता काय चाललंय त्याच्या मनामध्ये, कारण आता सुद्धा आम्ही बाहेर कॉन्फरन्स कॉल घेण्यासाठी आलो आहे. मला वाटलं नव्हतं तो इतक्या लवकर काम हाती घेईल म्हणून. आता वसुहत्या म्हणतात अगं काय करणार, बायकोचा हात हातामध्ये घ्यायला नाही म्हटल्यानंतर कामच घेणार ना. आता वसुहत्या म्हणत असतात तो पार्थ ना कामामध्ये स्वतःला इतका गुंतवून घेईल की झाल्या गेल्या गोष्टी सगळ्या विसरून जाण्याचा प्रयत्न करेल बघ. आता ही रम्या म्हणत असते नाही मी तसं अजिबात होऊ देणार नाही. आता ही रम्या म्हणत असते नाही मी सगळं काही त्याला झालेलं पुन्हा आठवण करून देईन, त्यातून त्याला बाहेरच येऊ देणार नाही आणि एक वेळ अशी येईल की गुरुजींनी सांगितलेलं सगळं बोलणं खरं होईल. आता जर पार्थला गुंतायचं असेल ना तर ते माझ्यात गुंतावं लागेल. आता पार्थला कुठल्याही व्यक्ती
गोष्टीमध्ये कुठल्याही कामामध्ये मी गुंतूच देणार नाहीये. आता वसुहत्या रम्याला सांगत असतात, अगं हो रम्या, तू असंच कर, पण कोणत्याही गोष्टीला उतावळेपणा अजिबात करू नकोस, कारण आता पार्थची अवस्था खूपच नाजूक आहे आणि अशा अवस्थेमध्ये एकतर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, नाहीतर सगळ्या आपल्या मनाविरुद्धच घडायला सुरू होतात. त्यामुळे त्याच्याशी बोलताना व्यवस्थित विचार करून काळजीपूर्वक बोल. त्याच्याशी बोलताना एक एक शब्द असा वापर की काव्याने दिलेल्या जखमेवरचा तो शब्द मलमच बनला पाहिजे. आता ही रम्या म्हणत असते, आई तू काळजीच करू नकोस, पेशंटला जशी पेन किलरची सवय लागते ना, तशी पार्थला आता माझी सवय लागणार. आता या वसुहत्या बाय ऑल दी बेस्ट म्हणतात आणि रम्याचा फोन कट करतात. आता ही रम्या सुद्धा फोन ठेवते आणि पार्थच्या गाडीमध्ये येऊन बसते. आता ही रम्या शांत असलेल्या पार्थला पाहून म्हणत असते, पार्थ तू असा आतल्या आत कुडत बसू नकोस रे, तुला काय बोलायचंय माझ्याशी बोल ना. आता ही रम्या पार्थला भूल टाकण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, मला तुझी मैत्रीण मानतोस ना, मग तुझ्या मनात जे काही चालू आहे ते मला सांगून टाकतो. आता अचानक हा पार्थ रम्याला म्हणतो, रम्या तुला अजूनही माझ्याविषयी प्रेम वाटतं ना ग. आता इकडे काव्याचे बाबा खाली हॉलमध्ये येतात. आता काव्या त्यांना पाहून पटकन उठते आणि त्यांना म्हणत असते, बाबा बाबा प्लीज तुम्ही तरी बोला ना माझ्याशी. आता ते तिच्यावरच ओरडतात आणि म्हणतात, तू मला बाबा म्हणायचं नाही. कोण लागतो मी तुला काव्या, कोण लागतो बोल ना. जर मी तुझा कोणी लागत असतो तर तू हे सगळं मला आधीच सांगितलं असतं. आता इथे मात्र आरुषी मध्ये बोलते आणि ती त्या बाबांना म्हणते, बाबा तुम्ही काय बोलताय, तुम्ही अजूनही चुकीचं बोलताय. तिची कंडिशन काय आहे तुम्ही समजूनच घेत नाहीये. तुम्ही तिला लग्न करायला सांगितलं होतं हे तर तुमच्या लक्षात आहे का. बाबा तिला आता असं बोलून गिल्ट करून देऊ नका. त्यावेळेला ते बाबा आरुषीवरच ओरडतात आणि म्हणतात, तू अजिबात मध्ये बोलू नकोस, तू तर शांतच बस. तुझ्या या काव्याताईमुळेच आज पार्थ आणि नंदिनी आतल्यात घुसमटत आहेत. तिकडे पार्टीमध्ये विक्रम आणि मानिनी वहिनींची मान खाली गेली आहे. आता काव्याचे बाबा काव्याला म्हणत असतात, तू आणि जीवा गुन्हेगार आहात सगळ्यांचे. त्यावेळेला काव्या म्हणते, काय गुन्हा केलाय बाबा मी, बोला ना काय गुन्हा केला. आता काव्या थोडीशी रडत रागाने म्हणत असते, नंदिनी ताईच्या संसाराचा विचार करून गप्प बसले हा गुन्हा केला, की देशमुखांच्या घरातील सगळ्याच लोकांचा विचार करून गप्प बसले हा गुन्हा केला, की स्वतःचा भूतकाळ विसरून पार्थचा हात धरण्याचा निर्णय घेतला हा गुन्हा केला. आता काव्याचं हे बोलणं ऐकून तिचे बाबा तर शांत होतच नाहीत, उलट जास्तच चिडतात आणि तिला म्हणतात, हो तू केला आहेस गुन्हा, तुझा तो भूतकाळ सगळ्यांच्या पासून लपवलास हा तुझा गुन्हा आहे. तेवढ्यातच आता तिथे काव्याची आई म्हणजे शारदा येते आणि ती म्हणते, मी पण गुन्हेगार आहे. आता इकडे पार्थ पुन्हा रम्याला म्हणत असतो, रम्या सांग ना तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे का. त्यावेळेला रम्याला कळायचंच बंद होतं. आता ती स्वतःच्या मनातच विचार करत असते, काय होतंय मला काय भास होत आहे का पार्थ असं म्हणत आहे ते. फायनली पार्थला कळलं वाटतं की मीच त्याची फायनल चॉईस आहे ते. आता रम्या स्वतःच्याच विचारामध्ये मग्न असते. तेवढ्यातच पार्थ पुन्हा रम्या अशी हाक मारतो. आता रम्या खूपच खुश होऊन हो असं म्हणते, अरे काय विचारतोयस पार्थ, अगदी लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करते आणि अगदी या क्षणापर्यंत एक कणभरही प्रेम कमी झालेलं नाहीये आणि अगदी मनापासून माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता रम्याचं हे बोलणं ऐकून पार्थ म्हणतो, मला वाटलं तू नाही म्हणशील. आता रम्या म्हणते, तुला असं का वाटलं बरं पार्थ. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मला असं वाटलं तू म्हणशील की मी आता मूव ऑन झाली आहे, म्हणजे तुला मला विचारता आलं असतं ना की खरं प्रेम विसरायला किती वेळ लागतो. आता रम्या म्हणत असते, अरे पार्थ तुला सांगू का, असं खरं प्रेम वगैरे काही नसतं. आपण ठरवलं ना तर त्यातून आपण बाहेर पडू शकतो आणि मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला मदत करेन काव्याला विसरायला, मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासोबत आहे. आता पार्थ म्हणतो, रम्या तू अगदी स्वतःकडेच बघ, माझं लग्न झालेलं असताना सुद्धा तू म्हणत आहेस की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि रम्या तू असं कसं म्हणू शकतेस बरं की मी लगेच काव्याला विसरू शकेन म्हणून. मनावर लिहिलेलं आपण पुसू शकतो पण मनावर कोरलेलं कसं काय पुसणार आहोत. अजूनही काव्याचं अस्तित्व मला घरामध्ये भासत आहे. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांचं फिसकारणं, त्यांचं मला आर्किटेक्ट बोका म्हणणं, त्यांची सिनेमन कॉपी, आमच्या दोघांचं 11 युनिव्हर्स, हे सगळं कसं काय पुसलं जाईल काहीच कळत नाहीये मला. माणसं जरी सोडून गेली तरी त्यांच्या आठवणी आहे तशा ताज्या राहतात. म्हणजे
जखम जरी बरी झाली तर त्याची खून तशीच्या तशी राहते. मग नको असलेलं माणूस जर सोडून गेलं तर त्याच्या आठवणी तरी का ठेवायच्या बरं? काय करू, कशा पुसू आठवणी, आणि मी कसं विसरू बरं आता काव्याला? असं करून पार्थ पुन्हा टेन्शन मध्ये आलेला असतो. आता रम्या त्याला आधार देण्यासाठी म्हणत असते, पार्थ तू शांत हो बरं. आता तेथीलच पाण्याची बाटली घेते, टोपण काढते आणि पार्थला पाणी पिण्यासाठी देते. आता रम्याने दिलेली पाण्याची बॉटल पार्थ हातामध्ये घेतो. आता पाणी पिणारच इतक्यातच त्याने डोक्यावर पाण्याची बादली ओतून घेतलेली असते ते त्याला आठवतं. आता पार्थ म्हणतो, नको नको, मला हे पाणी नको. आधीचा पार्थ आता मेला आहे, मला आता त्यांची एकही आठवण आठवायचीच नाहीये. असं म्हणून पार्थ गाडीचं दार उघडतो आणि खाली उतरतो. आता रम्या पार्थ खाली उतरल्यानंतर स्वतःशीच बोलत असते, एका क्षणात काव्य आणि काव्याच्या आठवणी पार्थला नकोशा झाल्या आहेत. किती लवकर मूव ऑन होण्याचा निर्णय पार्थने घेतला आहे. तू काळजी करू नकोस पार्थ. आता काव्याच्या आठवणी तू कशा पुसणार याची जबाबदारी माझी. काव्याची तुला आठवणच येणार नाही याची काळजी मी घे. आता इकडे काव्याची आई काव्याची बाजू घेतच तिच्या वडिलांना म्हणत असते, काव्यानं यामध्ये कोणतीही चूक केलेली नाही. ती सांगत आहे ना तिचा तो भूतकाळ होता, मग ऐकत का नाही तुम्ही? त्यावेळेला तिचे वडील म्हणतात, मग तिने हे सगळं सत्य का अगोदर सांगितलं नाही? आता काव्याची आई ठामपणे तिच्या वडिलांना म्हणत असते, तिने सांगितलं होतं मला अगोदर. तिचं आणि जीवाचं प्रेम आहे हे तिने लग्ना अगोदरच मला सांगितलं होतं. आता काव्याचे वडील म्हणत असतात, अगं शारदा तू काय बोलत आहेस? आता काव्याच्या आईचं हे बोलणं नंदिनीने ऐकलेलं असतं. आता जिन्यावरूनच ती आई अशी हाक मारते. आता हे सगळेच वळून नंदिनीकडे पाहतात. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये नंदिनी तिच्या आईला, वडिलांना, काव्याला, आरुषीला असं म्हणत असते की माझीच माणसं मला परकी वाटायला लागली आहेत. त्यावेळेला काव्या पुढे येते आणि नंदिनीला म्हणत असते, अगं नंदिनी ताई काहीही बदललेलं नाहीये. जीवांचं तुझ्यावर आणि पार्थचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. आता इकडे वसुआत्यांनी रम्या पार्टी करत असतात, म्हणजे या सगळ्यांचं वाईट झालं याचा त्यांना आनंद होत असतो. आता वसुआत्या पार्टी करतच म्हणत असतात, आजची रात्र रडून रडून थकून झोपतील सगळेजण आणि उद्या सकाळ त्यांना नवीन एक भयंकर संकट मी देणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे पिहू मोबाईल घेऊन येते आणि जीवाला दाखवत असते आणि म्हणत असते, 16 डिसेंबरच्या पार्टीची रील व्हायरल झाली आहे. आता तर भयंकरच ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. आता यांचा पर्सनल प्रॉब्लेम हा इंटरनेटवर गेलेला असतो. आता याचे परिणाम खूपच वाईट होतात की सगळेजण सावरून घेतात, हेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा.